तू ह्यावेळी जाळ करणार हो ना? नाही रे. मॉडेस्टी बाज दादा, चेहराच सांगतंय पुढची डिझाईन तयार होती. अरे गायडेट्स करणं काही टाइमपास नाही माझ्यासाठी. भाऊ मॅनिक डिप्रेसिव्ह स्किझोफ्रेनिक आहे. अटॅक आला की व्हायलंट होतो. आईला मारायलाही कमी करत नाही. मला ट्रेस करायचं त्याचा मेंदू कसा फंक्शन होतो. तू तोडशील आपण यावेळी. त्या नायरला वाटतं कॉलेजचं झकरबर्ग तोच आहे. झकरबर्ग नाही, कम्प्युटर प्रोग्रॅमर तो फक्त. इंजिनिअरिंगचा अपमान करू नको रे बळबळ. रायझार्ड जे प्राथमिक म्हणायचं का तुला? काय? रायझार्ड जे प्राथमिक RYZARD J.PRYPUTNIWICZ रायझार्ड जे प्राथमिक. ते प्रकाशनचं नवीन प्ले स्टेशन पाहिलं का? 3 लाख किती? केन कुतारकीचं डिझाईन आहे ना. पोरी मरणार नाही तर काय, काय हवं ते विकत घेतो. आपल्याकडे काय मोटिवेशन आहे? घंटा. अरे हे बघ, न्यूटन आणि फॅरेडे दोघंही गरीब घरातून आले. ग्रॅव्हिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा शोध लावल्यानंतर त्यांनी पोरी पटवला. हो. तोपर्यंत त्यांचा हात आणि पेन याच गोष्टींनी त्यांना सहारा दिला. गल्ला 3 साधेच्या. बाहर स्पेशल दे रे. गल्ला साधे 3 साधेच्या. घे रे. तुमच्याकडचा स्पेशल साध्यापेक्षा वाईट असतो. चला डबा टाकून येतो. तो अपमान केल्याशिवाय जिरत नाही ना आपल्याला. मी संघाचा, तू समाजवादी. जयविरूची जोडी आहे आपली. अरे ऐक ना. गल्ला नवीन पॉर नसेल मोबाईलमध्ये तरच इथं बसायचा. उगाच जागा नाही अडायची. नाही ते एक काम करते, प्रकाशांच्या ग्रुपमध्ये तिकडे जाऊन संसारी गोष्टी कर. चल. मला जो प्रोजेक्ट करायचा आहे ना, तो हॉस्टेल रूममध्ये पॉसिबल नाही. काही एक लॅपटॉप एवढा लोड घेणार नाही. वायफायला फुल स्पीड नाही, इना पॉवर सॉकेट्स नाही आहेत. टेस्ट रन करायला एक मोठी खोली पाहिजे. खरं. मग काय, फाउंडरची गोली आहेच की तुझ्या हक्काची. माझ्या हक्काची म्हणजे? तुझ्या प्रोजेक्ट पार्टनर बरोबर गुलूगुलू करून मिळून ती. दुसरं काय? माझा एक मित्र होता, खूप भारी दिसायचा, पण थोबाड उचकटलं की माती. तू दिसायला असा, त्यावर फाटक्या तोंडाचा. तुझं कसं होणार रे वीरा? तुझ्या आईला झाला रेबीज. अरे मित्रांमध्ये बोलायला काय जातं. पण तो प्रकाशन लई ब्लॅकमेल करतो रे आण्याला. आणि त्याच्या बाजूने अख्खी मॅनेजमेंट आहे. त्याला टफ दिली तर कॉलेज बंद पडेल. Hey, hi. Hey, hi. Thanks for that day. अरे गेली. Acha, he was the one. फाउंडरची खोली गेली. Thanks a lot. गल्ला 98% PCM असतील तरच तिच्याकडे बघायचं. हिला आधीच मेकॅनिकलच्या पोरी. तर असून किती असणार? 1.5. आणि त्यातल्या अर्ध्या त्या वर्कशॉपमधल्या मशीन्सपेक्षाही मग. त्यातून आणण्यासारखी मुलगी. सगळे मरणारच तिच्यावर. ए नॅनो, अन्या जनरल सेक्रेटरी आहे. तू बोलून बघ ना यार तिच्याशी. हे मी नाही, कोणीतरी दुसरं बोला. काय मला त्या प्रकाशांची स्टोरी माहिती आहे. सो ती मला इमोशनली कन्व्हिन्स करेल. मग विराज. चान्सच नाही. मी बामन पोरींच्या नादी लागणार नाही. नको ना प्लीज. अरे तुला तिला प्रपोज थोडी करायचं आहे. रूम मागायची फक्त. ती हो म्हणेल किंवा नाही म्हणेल. नको नको नॅनो प्लीज, समजाव याला प्लीज. चल ना बाबा, काय कटकट करतो. हे तू एक फकीर इंजिनियर आहेस हे आपल्या अख्ख्या कॉलेजला माहिती आहे. जे करशील ते लोकांसाठी कधीच करणार नाहीस, पण जे करशील ते नक्कीच चांगलं आणि महत्त्वाचं असेल ही त्यांना माहिती आहे. चल चल. येतो 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 येतो. 2 मिनिटं.
चल. का देऊ मी तुम्हाला ही रूम? गेल्या वेळेच्या नॅकच्या कमिटीच्या वेळी इथली सगळी कामं आमच्या बॅचनी केली. खरं तर एकट्या विरानं केली. आमच्या वर्गात फॅनचं बटन दाबलं ना की टॉयलेटमधले दिवे जातात. भिंतीला 5 धडका मारले की ट्यूब लागते. फॅनचा रेग्युलेटर ॲडजस्ट केला की प्रिन्सिपलच्या ऑफिसमधल्या टी व्हीचा चॅनल बदलतो. तो पण महुआ. आणि हे सगळं पण तुमच्या वीरानीच केलं असं ऐकलं. कुणी प्रपोज केलं आणि तुमचा नकार आला की पुरं ब्लेड मारतात गाडीवर. त्यासाठी छोटे मिरर कॅम्सही बनवलेत त्यानं. पुरुषांच्या टॉयलेटमध्ये केवढी ग्राफिटी असते माहिती आहे ना. त्यात एक सुद्धा नातं सोडत नाहीत. त्यावर उपाय म्हणून सध्या हॉस्टेलमध्ये एकच सक्सेसफुल सोल्युशन गाजतंय आणि ते कुणी बनवलं? अभिमान आहे. ए हे बघा नाही, हे माझं लास्ट इयर आहे आणि या दोघांची अजून 2 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे रूम वीराच्याच नावावर घ्यायला लागेल. आणि ट्रस्ट मी, माझं यावेळचं गॅजेट मी आत्तापर्यंत तरी कॉलेज लेवलला झालेलं पाहिलं नाही. खरे आणि कमान तुला सायन्सचं महत्त्व कळतं. शिवाय हा वीरा तुला बाकीही मदत करेल, हो ना? हो, तू हवं तसं वापरून घे त्याला बेसिकली. हां. आधीच रूम्स कमी आहेत. त्यात आमच्या मेकॅनिकलला पण ग्राफिक्स लॅब नाही आहे. तो नायर मॅनेजमेंट कोट्यातला आहे. पण त्यालाच मिळणार. ही कसली रूम देते रे? कटपुतली. अरे आहे रे ती टिपिकल मध्यमवर्गीय सदाशिव पेटी मुलगी. बरोबर पटवेल त्या नायरला. अरे त्याच्याशी पण लई गुलुगुलू चाललं असते तिचं. बघितलंय मी. हो का? ब्लडी डबल स्टँडर्ड्स. डबल स्टँडर्ड? चले डबल स्टँडर्ड कसले रे? मला माहिती आहे तुला माझे डिझाईन्स आवडत नाहीत. सोशल डेव्हलपमेंटसाठी इलेक्ट्रॉनिक रिव्होल्युशन वगैरे सगळं फ्रॉड आहे असं माझ्या मागे बोलतोस ना. तरी बोलतोय की आपण. करेक्ट आहे. चल. थँक्स अ लॉट मॅम. थँक्यू सो मच. नाही म्हणजे मी तुम्हाला अगदी खरंच सांगते, ही मुलं इतकी ब्रिलियंट आहेत ना. हो, चावी दिली आहे पण गोंधळ घालायचा नाही. ओ नो 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 मॅम, नो मॅम, नॉट एट ऑल, नॉट एट ऑल. थँक्यू मॅम. थँक्स अ लॉट. पहिले इंटरनेटचं सगळं बघून घेऊ. माझे डिझाईन्स आहेत मी तुला देतो. अॅनालॉगचं पटकन बायनरीचं कसं काय? डिम आवरा रे जरा. ठीक आहे. चावी टेक्निकली माझ्याकडे नाही राहू शकत. नाही तर प्रिन्सिपल बाईंना वाटेल मी सेटिंग केलं काहीतरी. एनिवे नॅनो, यावेळी मी GSच्या कामामुळे नसेल. सो मिस मी. कळलं ना? डेम यार. बाय. 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 आज निघायचं ना?